नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। आणि मित्रांनो, पुन्हा बीड, पुन्हा परळी, बीड बिहार, परळी तालिबान, लातूर बलुचिस्तान। लातूर मध्ये सुद्धा गुंडगिरी वाढती आहे। गेल्या 6 महिन्यात किती खून झाले, किती घटना घडल्या, किती खुनातून वाचले याचा सुद्धा आता आलेख चढता आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, म्हणून मी म्हणतोय बीड बिहार, परळी तालिबान, लातूर बलुचिस्तान। काल परवाच लातूरच्या ट्युशन एरियामध्ये गुटख्याचा गोरख धंदा, नवीन एसपी आले, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। इतक्यानी ताबडतोब धाडी टाकायला सुरुवात केली। सगळ्या पानपट्ट्या ज्या ठिकाणी अवैध गुटखा मिळत होता या लातूरच्या ट्युशन एरिया ड्रग्सचा अड्डा बनलाय का? आणि याविषयी लोकप्रतिनिधी का बोलत नाहीत? गल्ली बोळातल्या प्रश्नाविषयी लातूरचे आमदार अमित देशमुख साहेब कधी नाही ते 15-20 वर्षानंतर त्यांचा कंठ फुटलेला आहे विधानसभेमध्ये गल्ली बोळातल्या प्रश्नासाठी। गुटख्याच्या विरोधात का बोलत नाहीत? अवैध धंद्यांच्या विरोधात का बोलत नाहीत? इथल्या अघोषित गुंडगिरीच्या विरोधात का बोलत नाहीत? अघोषित दहशतीच्या विरोधात का बोलत नाहीत? मित्रांनो, कारण अमित देशमुखांना समजून चुकलेलं आहे की आता लोकात मिसळल्याशिवाय पर्याय नाहीये। आता त्यांना रस्त्यावर यायची गरज पडलेली आहे आणि हे रस्त्यावर आणण्याचं काम या लातूरच्या 72 तमाम मतदारांनी केलेलं आहे। नाहीतर देशमुख रस्त्यावर कधीही शक्य नाही। अहो, आपण गडीवर भेटायला गेलं तर आपल्याला हाकलून दिलं जातं। त्यांनी रस्त्यावरून तुमच्या गोरगरिबांसाठी आणि काय भांडवल केलं मला सांगा? त्या शेतकऱ्याला भेटायला गेले अहमदपूर तालुक्यातल्या की ज्या शेतकऱ्यानं खांद्यावरून नांगरणी केली, फक्त भेटायला गेले, त्याच्या घरी पोत्यावर बसले, चवाळीवर बसले, अमित देशमुख पोत्यावर बसले ह्याची बातमी, याचं सोशल मीडियावर ट्रायल, याचं कौतुक। नाही तर एक काळ असा होता की हेच अमित देशमुख उद्या कुठे येणार, कुठे बसणार, कोणत्या ग्लासात चहा पिणार, कोणत्या ग्लासात पाणी पिणार, अगदी त्याचं नियोजन पद्धतीनं मग ते बिस्लरी हिमालयाची पिणार का कोणतं साधं पाणी पिणार का लातूरच्या महानगरपालिकेचं पिवळं पाणी पिणार, त्याचं पूर्ण नियोजन असायचं। पण आता अमित देशमुखच काय, देशमुख परिवाराला सुद्धा समजून चुकलेलं आहे की रस्त्यावर आल्याशिवाय, लोकात मिसळल्याशिवाय तुम्हाला जनमानसात थारा नाही। जरा विलासराव देशमुख रोडची हालत येऊन बघा जरा, जे तुमच्या वडिलांच्या नावानं हा रोड आहे। घाणीचं प्रचंड साम्राज्य, डुंगराचं साम्राज्य, घाण, जिथं झाडं लावायची तिथं कचरा टाकतात लोक। ही लातूरची दयनीय अवस्था आहे मित्रांनो। आणि आता आमदारांना जाग आलेली आहे। आणि परवाच लातूरमध्ये घडलेलं ते बीजेपीचं आंदोलन, म्हणजे बीजेपीनं अमित देशमुखांच्या विरोधात केलेलं आंदोलन, उद्घाटन, एका रोडच्या उद्घाटन, कव्हेकरांच्या घरासमोरच्या रोडचं उद्घाटन करायला गेले अमित देशमुख साहेब, अडवलं अजित पाटील कव्हेकरांनी। आणि मित्रांनो, पण याच्यात राजकारण कसं मिळतंय मित्रांनो की महानगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत आणि अजित पाटील कव्हेकरांना मीच अमित देशमुखांचा खरा विरोधक आहे हे सिद्ध करायचंय म्हणून चाललेला हा खटाटोप आहे। मग त्या कामाला मंजुरी आहे का नाही, त्या कामाला कितपत मंजुरी आहे, याचे सगळे पुरावे आहेत का नाही, यामध्ये दोघांमध्ये, 2 गटांमध्ये खडाजंगी झाली, बीजेपी आणि काँग्रेस। आणि निश्चित मित्रांनो, यामध्ये अमित देशमुखांना सहानुभूती मिळण्याचा काही प्रयत्न झालेला आहे। आता लातूरचा बच्चा ओळखतो की देशमुख ही काय चीज आहे। आणि मित्रांनो, ह्यांनी किती जरी आव आणला,
की आम्ही आता जनतेत मिसळलेलो आहोत, आम्ही जनतेला आता पायी झालेलो आहोत, आम्ही गल्ली बोळातले प्रश्न विधानसभेत उचलत आहोत, हे किती जरी दाखवण्याचा प्रयत्न झाला तर दूध का दूध पाणी का पाणी येणाऱ्या महानगरपालिकेला नक्कीच होणार आहे मित्रांनो. आणि म्हणून आता साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे की आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय घडणार. हे झालं लातूर विषय. आता मित्रांनो, आता दुसरी गोष्ट, कालचं सगळ्यात म्हणजे मनाला यातना आणि वेदना देणारी कहाणी म्हणजे परळीचे महादेव मुंडे खून प्रकरण. 19 महिने झाले महादेव मुंडेचा तपास होऊ शकत नाही. 8 अधिकारी बदलले, प्रत्येक एसपी येतो, आपलं अधिकारी बदलतो, तपास सुरू, तपासाला गती काही मिळत नाही. शेवटी 2 ते 3 वेळा एसपी कावंत यांची भेट घेऊन ज्ञानेश्वरी मुंडेंनी विष प्राशन करण्याचा काल प्रयत्न केला आहे. हे महाराष्ट्राच्या गृह खात्याचं अपयश आहे असं मला वाटतं मित्रांनो. कारण तुम्हाला माहित होतं की ना, ज्ञानेश्वरीनं गेल्या 8 दिवसापासून सांगितलेले, 15 दिवस सांगितलेले की मी आत्मदहन करणार, आता मी आत्मक्लेश करणार, मी आत्महत्या करणार, मला दुसरा काही पर्याय नाही. आणि काल एसपी कावत साहेबांची त्यांनी भेट घेतली बीडमध्ये आणि एसपी कार्यालयाच्या समोरच मीडियाला बाईट दिली आणि गाडीत बसताना विष प्राशन केलं. मित्रांनो, खरंच एसबी हातबल आहेत का? खरंच तिथं या महादेव मुंडेंच्या खून प्रकरणात आका आहे का? मग तो आका कोण आहे? आकाचा आका कोण आहे? ही बाहुले कोण पळवतोय, कोण सोंगट्या पळवतोय खेळातल्या, आणि कोण या तपासाला गती देऊ शकत नाही? बाळा बांगरनी काल वेगळाच बॉम्ब टाकलेला आहे. बाळा बांगर वारंवार टीव्हीवर येऊन सांगतायत, बाळा बांगर वारंवार मीडियाला येऊन सांगतात की या महादेव मुंडेंच्या खुनामध्ये कोण आका आहे. मग तो आका कोण आहे त्याचा शोध अजून एसपींना, पोलीस अधिकाऱ्यांना गेल्या 19 महिन्यापासून लागत नाही. यामुळं हतबल होऊन ज्ञानेश्वरी मुंडेंनी काल विष प्राशन केलं. ते आता आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत. उद्या जर त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं मित्रांनो, याचं उत्तर मुख्यमंत्री काय देणार? याचं उत्तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री अजितदादा पाटील, अजितदादा पवार साहेब काय देणार? अजितदादा काय उत्तर देणार? कोण पाठीशी घालतंय या गुन्हेगारांना? आकांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय? महादेव मुंडेंचा खून कशा पद्धतीने झाला, त्याच्या गळ्याचा घोट घेतलेला मासाचा तुकडा वाल्मिक कराडच्या टेबलावर कुणी आणून फेकला, या सगळी कहाणी बाळा बांगर वारंवार सांगतोय. पण तिथं धनंजय मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त जे बॅनर लागतात, त्यांचा वाढदिवस याच महिन्यात, पंकजा मुंडेंचा वाढदिवस याच महिन्यात, अजितदादा पवारांचा वाढदिवस याच महिन्यात. मग सगळ्यांच्या वाढदिवसावर शुभेच्छुक कोण आहे? सगळ्यांच्या वाढदिवसावर आमचं दैवत कोण आहे? आमचा नेता कोण आहे? तर वाल्मिक कराड आहे. त्याचे फोटो झळकतात. कार्यकर्त्यांना एवढी बुद्धी सुचत नाही की ज्या वाल्मिक कराडामुळे धनंजय मुंडे आज जमिनीवर आलेले आहेत. धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्द 10 वर्ष मागे सरकलेली आहे. किती वर्ष सरकेल सांगता येत नाही. कदाचित याच्यातून वाल्मिक कराड जर मकोकातून बाहेर आला, त्याला जर जामीन मिळाली तर कदाचित धनंजय मुंडेला पुन्हा मंत्रीपद मिळू शकते. मी वारंवार बोलतोय आणि हीच भीती आहे. आता तर उज्ज्वल निकम साहेब खासदार झाले. आता ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या अंतर्गत त्यांना ही केस लढता येते का नाही यावर त्यांचा स्वतःचा अभ्यास चालू आहे. ते सुद्धा अनेक न्यायाधीशांच्या चर्चा करतायत, बोलतायत की काय करता येईल. आणि त्यांनी संतोष देशमुखचे बंधू धनंजय देशमुखांना आश्वासन दिलं असं बातम्यात कळतंय की तुम्ही काही काळजी करू नका, केसवर कोणताही परिणाम होणार नाही. आता कसा परिणाम होणार नाही ते तुम्हाला येणाऱ्या काही दिवसातच, कारण ह्याच 22 का 24 जुलैला याचा फैसला आहे की वाल्मिक कराडातला या केसमध्ये गोतवायचं का बाहेर काढायचं, त्याला मकोकात घ्यायचं का त्याला बाहेर काढायचं.
आणि त्याला मकोकातून बाहेर काढण्यात जर त्यांचे ऍडव्होकेट विकास खाडे यशस्वी झाले तर वाल्मिक कराडला कोणी रोखू शकणार नाही. हातातून सुटलेला बाण असेल हे मी वारंवार मुख्यमंत्र्यांना सांगतोय, उपमुख्यमंत्र्यांना सांगतोय, बीडच्या पालकमंत्र्यांना सांगतोय, अजितदादांना सांगतोय. पुन्हा कोणी रोखू शकणार नाही त्याची घोडदौड. कारण आजच नुसतं सुटणारे असे आशा निर्माण झाल्या तर त्याची हत्तीवरून साखर वाटायचे उद्योग आता सुरू होणार आहेत अशी पूर्ण नियोजन झालेलं आहे. त्याचे मोठे मोठे डिजिटल्स, त्याचे बॅनर्स. वाढदिवसाच्या निमित्ताला धनंजय मुंडेंच्या, पंकजा मुंडेंच्या बरोबरीला वाल्मिक कराडांचे फोटो. जो वाल्मिक कराड गेल्या 6-7 महिन्यापासून जेलमध्ये मकोकाच्या अंतर्गत अटक आहे. संतोष देशमुखच्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार म्हणून त्याचा उल्लेख झालेला आहे. त्याच वाल्मिक कराडांचे फोटो धनंजय मुंडेंच्या आणि पंकजा मुंडेंच्या बाजूला बसून कार्यकर्त्यांना काय मिळालं? पुन्हा धनंजय मुंडेंना खाली खेचायचंय का? यामध्ये काही राजकीय डाव आहे का? हाही प्रश्न आहे मित्रांनो. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की संतोष देशमुखचं प्रकरण ताजं असतानाच हे जे धनंजय मुंडेंच्या बाबतीत जे काही घडतंय हे वारंवार कोणीतरी घडवतंय का? वाल्मिक कराडांना पुन्हा दैवत मानल्या चाललेलं आहे. पुन्हा वाल्मिक कराडांचे डिजिटल्स लागतायत. तिथला पत्रकार बोलत नाही, तो शांत, तो म्हणतो आम्ही नाही बोलू शकत कारण त्यांचे सुद्धा तोंड गप्प केलेले आहेत. सगळ्यांचे सगळे दहशतीखाली आहेत. सामान्य माणूस व दहशतीखाली. परळी बीड त्या प्रकरणातला वाल्मिक कराडांच्या विरोधात कोणी भ्रष्ट शब्द बोलायला तयार नाही कारण प्रत्येकाला दहशत आहे आणि जीवाची भीती आहे मित्रांनो. कारण काही सायको किलर त्याने सांभाळून ठेवलेले आहेत. अशी ही गँग जिथं दररोज कुठं सरपंचाला मार, कुठं उपसरपंचाला मार, काय चाललेलं आहे मित्रांनो. कालची जी घटना आहे की महादेव मुंडेंचा हा खून प्रकरण. बाळा बांगर वारंवार सांगतात की बाळा बांगरची नार्को टेस्ट करा, वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा, की ह्याच्यातून काय दूध का दूध, पाणी का पाणी बाहेर येऊ द्या. की महादेव मुंडेचा खून कसा झाला याचा तपास संथ गतीनं का चालू आहे, याच्यामध्ये कोणतं राजकीय षडयंत्र आहे, याच्यामध्ये मुख्यमंत्री लक्ष का घालत नाहीत, याच्यात उपमुख्यमंत्री लक्ष का घालत नाहीत, याच्यात एकनाथ शिंदे साहेब लक्ष का घालत नाहीत, याच्यात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य अजितदादा पवार लक्ष का घालत नाहीत. लोक येतात त्या बिचारे ज्ञानेश्वरी मुंडेच्या घरी जातात, त्या महादेव मुंडेच्या घरी जाऊन लेकराच्या पाठीवर हात फिरवतात, ज्ञानेश्वरी मुंडेंचे डोळे पुसतात आणि त्यांना खोटे खोटे आश्वासन देतात की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. काल विष प्राशन केल्यास सुरेश धस बाहेर आले. मध्ये मध्ये तर आमदार सुरेश धस गप्प झाले होते. धस फस, मी वारंवार म्हणतोय, धस कधी फस होतील काही सांगता येत नाही. कारण प्रत्येकाचा स्वार्थ राजकारण आडवं येत आहे. कारण जे काही सुरेश धसाला मिळवायचं होतं या संतोष देशमुखच्या प्रकरणात ते सगळं त्यांचं मिळवून झालेलं आहे. जेवढी प्रसिद्धी सगळा मीडिया त्यांच्या भोवती फिरत होता जवळपास 2 महिने. संभाजीनगर सभा, पुणे सभा, मुंबई, काय विचारू नका. सुरेश धस म्हणजे गोल्डन हिरो झालेले होते. देवानंतर त्यांचाच नंबर. तर मित्रांनो, आता काल सुरेश धस पुन्हा बोलले की आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. सुप्रियाताई सुळे घरी येऊन गेल्या खासदार. त्यांना सांगितलं की न्याय मिळाला पाहिजे. कुठे न्याय मिळणार आहे म्हणून काल हतबल होऊन निराशेच्या भावनेतून ज्ञानेश्वरी मुंडेंनी आत्महत्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, ही गोष्ट काय भूषणावं गोष्ट नाहीये. ही गोष्ट गृह खात्यासाठी, मुख्यमंत्र्यांसाठी, महायुती सरकारसाठी फार काही भूषणावं गोष्ट नाही की एकाचा खून झालेला आहे 19 महिन्यापूर्वी, त्याचा अजून शोध लागत नाही, त्याचा मारेकरी सापडत नाही. काल ज्ञानेश्वरी मुंडेंनी आधी आत्महत्या करण्यापूर्वी आत्महत्या त्यांनी केलेली नाही, पण त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विष प्राशन केलेलं आहे. ते आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत. लवकर त्यांची प्रकृती बरी हो आणि त्या आपल्या सर्वात मिसळावं आणि त्यांनी लढावं. जसं संतोष देशमुखच्या पत्नी लढतायत, संतोष देशमुखचे भाऊ लढतायत, संतोष देशमुख मुलगी लढती आहे, तशाच पद्धतीनं ज्ञानेश्वरी मुंडेंनी सुद्धा लढावा. आम्ही गेल्या व्हिडिओ सुद्धा सांगितलं होतं की ज्ञानेश्वरी ताई, तुम्ही असं टोकाचं पाऊल उचलू नका, संयम धरा, धीर धरा, कुठेतरी न्याय देवता आहे, त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल. आणि म्हणून त्यांनी विश्वास ठेवला. 2 ते 3 वेळा त्यांची भेट झाली, पण त्यांना फक्त उडवाउडवीची उत्तरं देऊन त्यांना फक्त शांत करण्याचा प्रयत्न झाला. एक वेळी तर त्यांनी उपोषणाला बसल्या होत्या, अख्खा परिवार त्यांचा,
अन्नत्याग आंदोलन केलं होतं, तरी त्याचा काही परिणाम झालेला नाही. फक्त ते आंदोलन सोडवण्यामध्ये हे सरकार यशस्वी होतं, त्यांना उपोषण सोडण्यापासून सरकार यशस्वी होतं. पुढची तारीख दिली जाते, पुन्हा तारीख पे तारीख, की तपास चालू आहे, तपास करू, योग्य आरोपी मिळाल्याबरोबर ताबडतोब अटक करू. आता काल सुद्धा त्यांना सांगितलं होतं की आम्ही ताबडतोब अधिकारी, इतक्या दिवस काय झाले, 19 महिने अधिकारी कुठे होते? 19 महिने कुठं काजू खात होते? 8 अधिकारी बदलून जर महादेव मुंडेच्या खुनाचा तपास लागत नाही, ही गोष्ट महाराष्ट्राच्या गृह खात्याच्या दृष्टीने अत्यंत भूषणावह गोष्ट नाहीये मित्रांनो. कुठेतरी लोकांचा विश्वास उडत चाललेला ह्या न्याय व्यवस्थेवरचा, या पोलीस यंत्रणेवरचा, या तपास अधिकाऱ्यावरचा, की यापुढे या परळी, बीड, बिहार या लोकांना न्याय मिळणार आहे का नाही? मी वारंवार बोलतो की तिथला व्यापारी आज दहशतीखाली परेशान आहे. अहो, बीड परळीमध्ये सुरिकी होत नाही तो मित्रांनो. काय सांगायचं तुम्हाला, आमच्या 2-4 मित्रांच्या सुरिकी मोडलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं की फक्त आम्ही सांगतो की आम्ही परळीला राहतो, आमचं परळीला घर आहे म्हणल्यावर पाहुण्यांनी पुन्हा फोन सुद्धा केला नाही. एवढं नाव बदनाम कोणामुळे झालं? कोणत्या राजकीय नेत्यामुळे झालं? कोणत्या कार्यकर्त्यामुळे झालं? कोणत्या आकामुळे झालं? कोणत्या आकांच्या आकामुळे झालं? मित्रांनो, अत्यंत ही घृणास्पद गोष्ट आहे. काल शेवटी ज्ञानेश्वरी मुंडेंना मरणाच्या दारापर्यंत जायची पाळी आली. मला न्याय मिळत नाही तर मग मला जगून काय करायचं? त्यांनी पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा प्रश्न विचारले की मोदीजी, तुम्ही म्हणतात ना ऑपरेशन सिंदूर सिंदूर सिंदूर, ज्ञानेश्वरी मुंडेच्या सिंदूरचं काय? हा प्रश्न ज्ञानेश्वरी ताईंनी काल पंतप्रधानालाच विचारलेला आहे की पंतप्रधान साहेब सांगा, तुम्ही सिंदूर म्हणता, मग हे परळीतलं हे ऑपरेशन भंगूर कधी काढणार आहेत? एवढे तुमच्याकडे मिसाईल आहेत, असे कोण मोठा आहे तो कोण आका आहे की ज्याची एवढी दहशत आहे की ज्याला तुम्ही शोधू शकत नाही? अजून कृष्णांधळे सापडत नाहीये. माहिती का पुन्हा पोलिसांना माहिती आहे कुठे आहे? का त्याला लपवलं जात आहे? का त्याला एका मंत्र्याचा आशीर्वाद आहे? का त्याला यंत्रणेचा आशीर्वाद आहे म्हणून तो लपतोय? अजून एक गुन्हेगार, कित्येक प्रकरणातले गुन्हेगार मोकाट बीडमध्ये परळीमध्ये फिरतायत राजरोसपणे आणि याच रुबाबात बोलतायत आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. अजित दादा, वाटलं होतं की तुम्ही पालकमंत्री झाल्यास काहीतरी यंत्रणेत बदल होईल. तुम्ही एसपी बदलले, एसपी खूप चांगले आहेत अशी लोकांची मत आहे. एसपी साहेब खूप मनापासून प्रेम करतायत या जनतेवर, या मनापासून ते गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न करतायत. पण खालचे जे अधिकारी आहेत हे आकांनी बसवले, त्या आकांचं काय? भ्रष्टाचार नावाची वाळव्यानी कीड या यंत्रणेला लागलेली मित्रांनो. भ्रष्टाचार पार नरड्यापर्यंत आलेला आहे. जिकडं तिकडं हप्तेगिरी झकड बांधून ठेवलेले सगळं अवैध धंदे राजरोसपणे चालू आहेत. तसं लातूरमध्येच मी तुम्हाला लातूरचं उदाहरण दिलं. लातूरमध्ये कितीतरी कोटी रुपयाचा गुटखा सापडलेला आहे, कितीतरी धाडी पडतायत, रोज चालू आहे. अक्षरशः जिथं लातूर शिक्षणाची पंढरी म्हणलं जातं ती आता ड्रग्सची पंढरी होती का काय? हे सगळं म्हणून तर मी वारंवार बोलतोय की बीड, बिहार, परळी तालिबान, लातूर बलुचिस्तान, सगळे राजकारणी आपापले राजकारण खेळण्यात व्यस्त आहेत. प्रत्येकाच्या लक्षात जिल्हा परिषद आणि महानगरपालिका कशी ताब्यात येईल, कसे तिथले फंड आणता येईल, कसा महाराष्ट्राचा फंड आणता येईल, कसा केंद्राचा फंड आणता येईल, कसा पंतप्रधान योजनेचा फंड आणता येईल. आणि प्रत्येक ठिकाणी सगळ्याचा डोळा त्या फंडावर आहे, भ्रष्टाचारावर आहे, पैशावर आहे. जनतेशी कुणाला काही देणं घेणं नाही मित्र. पण मला हा विषय छडा वाटला की बाळा बांगर वारंवार ओरडू सांगतोय की महादेव मुंडेंचा मारेकरी कोण आहे. बाळा बांगरला करा ना, बाळा बांगरची नार्को टेस्ट. तो कोणाचे नाव घेतोय ते काढा बाहेर. यापुढे तरी आमचं ज्ञानेश्वरी ताईला हात जोडून की ताई तुम्ही या टोकाचं पाऊल उचलू नका. तुम्ही मरण्यानं काय फरक पडणार आहे? सापडणार आहे. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार, या गेंड्याच्या कातडीची यंत्रणा यांना बिलकुल घाम फुटणार नाही. काही नाही, तुम्ही मला मरून जाताल, संपलं, बातमी येईल पेपरला, संपलं, विषय बंद. पण तुमच्या कुटुंबाचं काय?
त्या लेकरांचं काय, ज्यांचे वडील गेलेले आहेत, फक्त तुमचा आधार आहे आता त्या कुटुंबाला. आणि तुम्ही जर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही जर विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला, तर न्याय व्यवस्थेच्या विरोधात, या यंत्रणेच्या विरोधात, या सडलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे कोण? ज्ञानेश्वरी ताई, याचं उत्तर तुम्ही आमच्या तमाम जनतेला द्या. तुम्ही लवकर बरे व्हा. बरं झालं काल वेळीच पोलिसांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला. त्यांच्या हातात ती काय विषय, आता त्याच्यात कोणतं द्रव्य होतं, विष होतं, काय होतं, की ज्यांना आयसीयूत ऍडमिट करायची पाळी आली. आणि जर काही बरं वाईट झालं असतं तर काय उत्तर दिलं असतं गृह खात्यानं, काय उत्तर दिलं असतं एसपीनी, काय उत्तर दिलं असतं मुख्यमंत्र्यांनी, काय उत्तर दिलं असतं पालकमंत्री अजितदादांनी. सांगून टाकावं की आम्ही हतबल आहेत या गुंडगिरी पुढे, सांगून टाकावं आम्ही नतमस्तक आहोत या आकाम पुढे, आम्ही लाजीम आहोत या भ्रष्टाचारापुढे, असं सांगून एकदा जनतेला मोकळं करावं की आम्ही नाही तपास करू शकत. जनता निश्चित तरी राहील की नाही तपास लागणार. बाबा काय करणार, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही मित्रांनो. फक्त मला वारंवार एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की काल ज्या पद्धतीने टोकाचं पाऊल, तसं पोलिसांचं बारीक लक्ष होतं की काहीतरी घडणार आहे. हे मी वारंवार सांगतोय, काहीतरी घडणार घडणार घडणार, आणि काल ती घडण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी बाईट दिलं त्यावेळेस वाटलं की आता काही ज्ञानेश्वरीताई कुठले, त्यांनी जे स्वतःहून आत्महत्येचा प्रयत्न करणार असं सांगितलं होतं ते काही करणार नाहीत. आणि त्या गाडीत बसल्या त्यांनी विषप्राशन केलं. त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राच्या 14 करोड जनतेत आता सुरू झाली. अरे न्याय आहे कुठं? आता तरी माझं म्हणणं आहे, आता तरी पालकमंत्र्यांनी जागं व्हावं, आता तरी मुख्यमंत्र्यांनी जागं व्हावं, आता तरी यंत्रणेनं जागं व्हावं. आणि महादेव मुंडेंच्या प्रकरणातले कोण आरोपी आहेत, कोण सूर्यदसांच्या भाषेतले आका, त्या आकांना एकदा बाहेर काढा. आणि दादा, रोज तुम्ही टायरात घ्यायची भाषा करता, एकदा ह्या आकांना घ्या टायरात. मित्रांनो, आता पाहावं लागेल हे टायरात येतात का सन्मानानं बरी होतात, का वाल्मिक कराड मुकोकातून बाहेर येतो. त्याचे तर कार्यकर्ते पुष्पगुच्छ घेऊन तयार आहेत. हत्तीवरून साखर वाटायचे हत्ती सुद्धा बुक करून ठेवलेले आहेत. सगळं काय आहे म्हणून असं आम्हाला कळलं की पूर्ण यंत्रणा, त्याचे मोठे मोठे डिजिटल कटआउट लावून पुढचा भावी आमदार भावी खासदार वाल्मिक कराडला करायचा विचार भाजपचा आहे का? त्याला का पाठीशी घातलं जात आहे? आणि खरंच आता आपले उज्ज्वल निकम, आता ऍडव्होकेट उज्ज्वल निकमाच्या पुढे आता खासदार जोडावं लागणार आहे, कारण ते खासदार साहेब होणार आहेत. ते आता खासदार आहेत, खासदार म्हणून शपथ घेणार आहेत. म्हणजे ते राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत. एक विशेष बहुमान आहे त्यांचा. की डायरेक्ट पंतप्रधानांनी त्यांना फोन करून सांगितलं की मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू, कारण दोन्ही भाषेवर प्रेम पंतप्रधानाचं आहे. हे तर आता फक्त मराठी ही आपल्याकडेच बात चालू झालाय, पण सगळ्या भाषेवर सगळ्यांनी प्रेम करावं याच्यात वावगं काय. पण मित्रांनो, मराठीचा मुद्दा काढल्याशिवाय शिवसेनेचं राजकारण चालत नाही, कारण त्याच्याशिवाय त्यांना मुंबई हातामध्ये येत नाही, मुंबई मध्ये हातामध्ये आल्याशिवाय त्यांना भ्रष्टाचार करता येत नाही, आणि भ्रष्टाचार केल्याशिवाय त्यांचं घर चालत नाही. हे राजकारण आहे मित्रांनो. त्यामुळे ह्या डीप राजकारणात आपण विषयावर नंतर बोलू. पण आज जो मला सगळ्यात विषय खटकलेला आहे की ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलेला आत्महत्याचा प्रयत्न. मग खराच आता कोण मारेकरी आहे तो बाहेर येईल, का मुळे हत्या झाली याचं प्रकरण बाहेर येईल. या पूर्वीचे तपास अधिकारी सानप यांनी काय तपास केला, आता कोण नवीनच अधिकारी आलेले, मीना म्हणून कोण बदलून गेले, आता नवीन आले आहेत अधिकारी आलेत. आता ते पुन्हा दुसरीकडे अजून वर्ग करायचा विचार चालू आहे. मग ते कधी वर्ग होणार, कधी याचा तपास, अजून आरोपपत्रच दाखल नाही. त्यामुळे पकडायचं, आरोपपत्र दाखल करायचं, पुणे गुन्हा शिक्षा, तोपर्यंत ज्ञानेश्वरी मुंडेंचा अजून 25-30 वर्ष निघून जाणार. आणि ही केस थंड बसत्यात जाती काय, ही भीती आता निर्माण झाली. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याविषयी? ज्ञानेश्वरी मुंडेने केलेले योग्य आहे का अयोग्य आहे? तुमचं मत जरूर कमेंट्स मध्ये लिहा. तुमच्या कमेंट्सचा मी आदर करतो. मित्रांनो, असंच तुम्ही रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलला भरभरून आशीर्वाद देत राहा. पाहता पाहता आपलं चॅनल 40,000 सबस्क्रायबर आणि 50 लाख व्ह्युअर्स पर्यंत पोहोचलेलं आहे. अजून पल्ला भरपूर गाठायचा आहे, फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आणि मित्रांनो, एक जाता 1 मिनिटात माझं निवेदन करतो. रत्नाकर औसेकर भाषण कला आणि स्टेज करेज क्लासेसचं दुसरी बॅच लवकर चालू होत आहे. त्याचा सुद्धा प्रवेश सुरू झालेला आहे. आणि आमचं यश सांगतो मित्रांनो,
ज्या काही 4 महिलांनी आमच्या क्लासला प्रवेश घेतला, 4ही महिलांना शिंदे सेनेनं पद दिलेली आहे. 4ही महिलांचा सन्मान केलेला आहे. अवघ्या 8 दिवसात यांच्यात झालेला बदल, यांच्या भाषणात झालेला बदल पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांची लातूरच्या शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. अशा आमच्या सर्व जे काही म्हणजे 4 विद्यार्थिनी आहेत त्यांचं सर्वांचं मी जाहीर अभिनंदन करतो. आणि मला खात्री आहे की माझ्या भाषण क्लासमधून निघालेले जवळपास सगळे नगरसेवक होणार, बोलायला शिकणार, प्रश्न मांडायला शिकणार, कसं बोलायचं, कसं भाषण द्यायचं, कसं जनतेच्या समोर जायचं, याचं सर्व प्रशिक्षण 1 महिन्याच्या कोर्समध्ये दिलं जातं. दररोज 1 तास द्यायचा आहे. फिजिकली आलात तर येऊ शकतात, तर क्लासला हजर राहा. गांधी मार्केट लातूरला क्लास आहे. आणि जर तुम्हाला ऑनलाईन क्लास करायचा असेल ती सुद्धा सोय आपण उपलब्ध केलेली आहे. दररोज 40 मिनिट तुम्हाला द्यायची आहेत. आपली वेळ ठरवली जाईल. ऑनलाईन भाषण क्लास सुद्धा आपला क्लास लवकर सुरू होत आहे. आणि मित्रांनो, या दोन्ही क्लाससाठी प्रवेश सुरू झालेला आहे. चला आपलं ऍडमिशन नक्की करा. नेता व्हा, नेता घडवा. आमच्या क्लासचं पहिलं यश ऍडमिशन घेतलेल्या 4ही महिला आता शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी म्हणून त्यांचा आम्ही आज आमच्या क्लासमध्ये सत्कार करणार आहोत. तर मित्रांनो, तर चला आपण पण ऍडमिशन घ्या. बोलतं व्हा, शिका आणि मोठं व्हा. तर चला भेटूया उद्या नवीन विषयासह. सकाळचा भोंगा घेऊन येतोय आपला सर्वांचा आवडता मित्र रत्नाकर औसेकर, आवाजाचा बादशाह. तर मित्रांनो, काळजी घ्या. धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.